छोले भटोरे कधी खायची इच्छा झाली तर ढाबा किंवा हॉटेलमध्ये जायची गरज नाही, कारण आज आपण साध्या आणि घरच्या सामानामध्ये पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट तयार होणार तेवढीच टेस्टी अशी छोले भटोरे बनवणार आहोत। भटोरे तुम्ही बघू शकता, आपण बिलकुल सुद्धा मैदा वापरलेला नाहीये। रोज वापरत असलेल्याच गव्हाच्या पिठापासून आपण टम्म फुगणारी अशी भरपूर टिप्स असलेली अशी रेसिपी आपण बघणार आहोत। चला तर मग बघूयात। पहिल्यांदा आपण काय करायचं, भटोरेचं पीठ आपण मळून घेणार आहोत। तर साधारण 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। पीठ आपण बारीक चाळणीने मस्तपैकी त्याला चाळून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे। लगेचच सेम वाटीने आपण 1 वाटी दही घेणार आहोत। मग चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाव चम्मच आपण खायचा सोडा घालणार आहोत। पाव चम्मच आपण खायचा सोडा टाकल्याच्या नंतर ना आपण त्याला थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून तसर गोळा मळून घ्यायचा आहे। एक सुती कपडा घ्यायचा आहे, त्याला आपण पूर्णपणे वल्ला करून घ्यायचा आहे आणि जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्याच्यावरती आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। साधारण आपल्याला 20 ते 25 मिनिटं किंवा आपली भाजी तयार होईपर्यंत पीठ चांगलं भिजून द्यायचं आहे। आता आपण भाजीची तयारी करून घेऊया। तर इथे मी 1 वाटी काबुली चणे घेतलेला आहे, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। मग त्याला रात्रभर किंवा 5 ते 6 तास त्याला पाण्यामध्ये चांगलं भिजत ठेवायचं आहे। हे साधारण आपण 5 ते 7 लोकांना आरामात पुरू शकतील एवढी आपण भाजी तयार करणार आहोत। आता आपण या भाजीसाठी हॉटेल स्टाईल आपण वाटण तयार करणार आहोत। तर लगेचच कढई गरम करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर न लगेचच त्याच्यामध्ये 1 चम्मच मी धने घेतलेला आहे, तसंच 1 चम्मच जिरे घेतलेला आहे, अर्धा चम्मच बडीशॉप घेतलेला आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। हे सगळं मी काही सेकंद परतून घेणार आहे आणि लगेचच ह्याच्यामध्ये 3 मीडियम आकाराचे कांदे मी रफली उभे चिरून घेतलेले आहेत। कांदा आपल्याला जास्त काळपट करून घ्यायचा नाहीये, थोडासा नरम आणि थोडासा ट्रान्सफर झाला की 1 मिनिट मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं। मग लगेचच त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 1 इंच अद्रक घालून थोडासा हॉटेल स्टाईल तडका देण्यासाठी 1 चम्मच कस्तुरी मेथी घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं। मग ह्याच्यामध्ये मी 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले होते, हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता गॅस मोठा करायचा, हे सर्व आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय। साधारण 2 ते 2.5 मिनिटं ह्याला मी परतून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला 10 मिनिटं चांगलं पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे। ह्याला आपण पाणी न टाकता वाटून घेणार आहोत। आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचं चांगलं वाटण करून घेणार आहे। छोल्याच्या भाजीचं असं वाटण सेम हॉटेल आणि ढाब्यामध्ये पण असंच केलं जातं। छोले आपण कुकरमध्ये डायरेक्टली करून घेणार आहोत। कुकर आपला चांगला गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच मी तेल गरम करून घेणार आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर ना 1 चम्मच मी जिरं घालणार आहे। जिरं चांगलं तडतडल्याच्या नंतर ना लगेचच ते आपण वाटण तयार केलं होतं ते घालून घेणार आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटं त्याला चांगलं परतून घेणार आहे। जोपर्यंत परतणार आहे तोपर्यंत त्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत। मग लगेचच ह्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हिंग घातलेले आहे आणि पाव चम्मच हळद घातलेली आहे आणि तुमच्या चवीनुसार घरचं लाल तिखट वापरणार आहे। हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तेल सुटूसर चांगलं परतून घ्यायचं आहे। मग ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून साधारण 5 मिनिटं पुन्हा परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये लगेच भिजवलेले छोले घालायचे आहेत, चवीनुसार मीठ घालून 5 मिनिटं एकजीव करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। साधारण 2 मिनिटं हलवणार आहोत। कुकरचं झाकण लावून 4 ते 5 मी शिट्ट्या करून घेणार आहे। या कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये छोले चांगले शिजले जातात। तुम्ही तुमच्या कुकरनुसार तुम्ही त्याला शिट्ट्या करून घेतलात तरी चालेल। मग कुकर चांगलापणे थंड करून घ्यायचा आहे। कुकरच्या शिट्ट्या झाल्याच्या नंतर न कुकर आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे। संपूर्ण थंड झाल्याच्या नंतर न कुकरचं झाकण आपण उघडून बघितलेलं आहे। भाजी बघा किती छान आणि कलर देखील किती सुंदर आलेला आहे। आणि आता आपण छोले दाबून बघूयात की छोले शिजले आहेत की नाही। अगदी सॉफ्ट लागले की परफेक्ट असे शिजलेले आहेत। आणि आता आपण छोले दाबून बघूयात की शिजले आहेत की नाही। अगदी सॉफ्टली लागले की तो खाण्यासाठी तयार आहे। तर थोडासा कच्चा वाटला तर पुन्हा तुम्ही कुकरचं झाकण लावून त्याला शिट्टी करून घ्या। पुन्हा झाकण ठेवून त्याला साईडला ठेवून देऊया आणि आता आपण भटोरेसाठी तेल गरम करायला ठेवूया। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे, तोपर्यंत त्याच्यातनं चांगलं धूर येत नाही तोपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। पीठ बघा चांगलं भिजलं गेलेलं आहे। 2 मिनिटं पुन्हा त्याची छानशी मालिश करून घ्यायची आहे आणि एक पेढा तयार करून घेऊया। मग त्या पेढ्याला थोडंसं तेल घालून लाटून घ्यायचं आहे।
सुक्क पीठ अजिबात लावायचं नाहीये आणि दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। भटोरा तुम्ही गोलही आणि अंडा आकाराही करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही केलात तरी चालेल। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण भटोरे चांगलं गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया। भटोरे तेलामध्ये सोडलेलेच आहे। झाऱ्यांच्या सहाऱ्याने भटोऱ्याच्या वरती आपल्याला तेल थोडं थोडं सोडून घ्यायचं आहे। किती टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता। क्रिस्पी ही तेवढेच झालेले आहेत। आपले भटोरे रेडी आहेत। सेम असंच दोन्ही बाजूनी आपण तेलामध्ये तळून घेणार आहेत। भटोरे अगदी आपले रेडी झालेले आहेत। तर आज आपण 5 ते 6 जणांना छोले भटोरे अगदी पोट भरून पुरतील असे बनवलेले आहेत। तर आजची रेसिपी आवडलेली असेल तर नक्की जाऊन लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनलवरती।